कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर। तर हे सर्व धर्मगुरू असे सांगतात की श्राद्ध हे करायलाच पाहिजे। यांनी तर आपले सगळे कर्म बिघडवण्याचा ठेकाच घेतला होता। पुण्यात्मांनो, पवित्र हिंदू धर्माच्या जे सद्ग्रंथ आहेत, पवित्र चारही वेद आणि पवित्र श्रीमद भगवद्गीता आणि 5वा वेद जो परमात्मा कबीर देवजी यांच्या मुखकमलातून निघालेला आहे, तो सर्व गुणसंपन्न आहे, संपूर्ण आहे, सगळ्या ग्रंथांचा सार आहे। हे तर त्यांच्या हाती लागलं नाही, कारण संस्कृतच्या ज्ञानी लोकांनी हे तर नाकारलं होतं। कबीर देवाची वाणी तर एक अशिक्षिताची वाणी आहे असं म्हणून ते आपल्यापर्यंत येऊ नाही दिलं। तर यामध्ये जे पुराण आहे की हे पुराण ही एक अशी गोष्ट आहे, गीता आणि वेद चारही वेदांचा सारांश श्रीमद भगवद्गीता। तर या श्रीमद भगवद्गीतेमध्ये काळदेवाने काही व्यूहरचना करून घेतल्या होत्या युद्ध घडवून आणण्यासाठी, आणि जे वेदांशी समतोल राखतं ते गीतेतलं ज्ञान बरोबर आहे। तर आपण पाहिलं ते ज्ञान हे गॉड गिव्हन आहे, परमात्म्याने दिलेलं आहे। तर आपण परमात्म्याच्या आदेशाचे पालन करायचे आहे। आणि पुराण काय आहे तर ब्रह्माजी यांद्वारे दिलेलं ज्ञान, ब्रह्माजींकडून ऐकलेले हे ज्ञान किंवा दुसऱ्या कुठल्या ऋषींकडून ऐकलेले हे ज्ञान याची सरमिसळ करून पुराण बनवले। आता वेदांमध्ये या श्राद्ध कर्मकांडांचा निषेध आहे, आणि गीताजीमध्ये सुद्धा निषेध 9व्या अध्यायातील 25व्या श्लोकामध्ये आणि स्पष्ट केलंय, भूत पूजणारे भूतच बनतील। आता हे बघा, श्रीमद भगवद्गीता, गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे। अनुवादक आहेत जयदयाल गोयनका। हा आहे अध्याय नंबर 9, श्रीमद भगवद्गीता, श्लोक नंबर 25। देवतांना पूजणारे देवतांना प्राप्त होतील, पितरांना पूजणारे पितरांना प्राप्त होतील, आणि भूतांना पूजणारे भूतांना प्राप्त होतील, आणि माझे पूजन करणारे मला प्राप्त होतील। आता हे श्राद्ध कुठून आलं मग? आता तुम्हाला दाखवतो एक झलक पुराणामध्ये काय लिहिलेलं आहे। एक मार्कंडेय पुराण आहे। एक रुची नावाचे ब्राह्मण होते, ऋषी। त्यांनी वेदांना वाचलं, ऐकलं, ते अत्यंत ज्ञानी पुरुष होते। ते म्हणाले की मनुष्य जीवन हे फक्त मोक्षप्राप्तीसाठी असतं, म्हणूनच ना त्यांनी विवाह केला, ब्रह्मचारी पदावर राहून 40 वर्षांची आयु झाली होती तरी, आणि ते जंगलात वनात राहत होते। काही घर नव्हतं, ना कुठली झोपडी टाकून ठेवली होती। हा विचार करून की मोक्षप्राप्ती करायची आहे आणि असं काय साठवून ठेवायचंय, 2 दिवसांचं तर आयुष्य आहे, तर ते वेदानुसार साधना करत होते ते रुची ऋषी। आणि त्याचे जे वडील, आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा त्यांचा मृत्यू झाला होता, ते भूत बनले होते, आणि ते सुद्धा ऋषी होते, ब्राह्मण होते। यांनी सुद्धा हे कर्मकांड केले होते, करवून घेतले होते, मग ते भूतच होणार। तर ते चौघही दिसून आले आणि ते म्हणाले की मुला, की तू विवाह का नाही केलास? विवाह करून तू आमचं श्राद्ध केलं असतंस, आणि आम्हाला मोक्ष मिळाला असता। तर मग रुची म्हणायला लागला की पितामहो, वेदांमध्ये तर याला मनाई केलेली आहे, हे श्राद्ध वगैरे करणे, ही सगळे कर्मकांड करणे ही तर मूर्खांची कामं आहेत। आणि ते पित्र सुद्धा म्हणतात की मुला, आहे तर हे असंच आहे, याच्यात कुठला संदेह नाही, मिथ्या नाही, हे तर खरे आहे। परंतु आमचं काय होणार? भोगा तुमच्या कर्माची फळं, तुम्ही तुमचं बघून घ्या। तुम्ही मेलात आणि तुमच्या मुलाला मारण्याची तयारी करताय। हे बघा, मार्कंडेय पुराण, गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे। गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे। आता 242व्या पानावरती संक्षिप्त मार्कंडेय पुराण, रौच्य मनुची उत्पत्ती कथा। मार्कंडेयजी म्हणतात, हे ब्रह्मण, पूर्वीच्या काळची गोष्ट आहे। प्रजापती रुची ममता आणि अहंकाराशिवाय या पृथ्वीवरती राहत होते। त्यांना कोणापासूनही भय नव्हते।
ते खूप कमी निद्रा घेत होते. ना त्यांनी अग्नीची स्थापना केली होती आणि ना की स्वतःसाठी घर बनवून ठेवलं होतं. ते एकाच वेळी भोजन करत आणि आश्रमाविना राहत होते. त्यांना सर्व प्रकारच्या आसक्तींशिवाय तसेच मुनिवृत्तीसारखे राहते बघून त्यांच्या पित्रांनी त्यांना विचारले. आणि आता हे बघा, हे चौघजण भूत बनलेत पुढे. हे रुची ऋषी आहेत आणि हे त्यांचे पूर्वज जे भूताची पूजा करून भूत बनलेले आहेत. आता हे सगळे एकत्र त्याला दिसले. पित्र म्हणाले, मुला, विवाह स्वर्ग आणि अपवर्गाचा हेतू असल्या कारणाने ते एक पुण्यमय कार्य आहे. हे तर त्या पित्रांचे उद्गार आहेत. ही तर पित्रांची वचनं आहेत जी आपला सल्ला देतात. ते तू का नाही केलंस? गृहस्थ पुरुष सर्व देवता, पित्र, ऋषी आणि अतिथींची पूजा करून पुण्यमय लोकाला प्राप्त करतो. ते स्वाहाच्या उच्चाराने देवतांना, स्वधा शब्दाने पित्रांना, तसेच अन्नदान, बली, वैश्वदेव इत्यादींना भूत आणि इतर प्राणी तसेच अतिथींना त्यांचा भाग समर्पित करतात. मुला, आम्ही असे मानतो की गृहस्थ आश्रम स्वीकार न केल्याने तुला या जीवनामध्ये दुःख, क्लेश सोसावं लागेल आणि मृत्यूच्या नंतर दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा दुःख सोसावं लागेल. रुची म्हणाला, पितृगण, परिग्रह हे अत्यंत दुःखाचे व पापाचे कारण असते. तसेच त्यामुळे मनुष्याची अधोगती होते. हाच विचार करून मी पहिले स्त्री संग्रह केला नाही. आता इथे बघा, पित्र म्हणाले, मुला, जितेंद्रिय होऊन आत्म्याचे प्रक्षालन करणे उचितच आहे. परंतु तू ज्या मार्गावर चालत आहेस तो मोक्षाचा मार्ग आहे. आता सांगा, याला तर वाईट मार्ग मानलेला आहे आणि सांगत आहेत की तुम्ही ज्या मार्गावरती चालत आहात तो मोक्ष मार्ग आहे. आता आम्ही सांगू पित्र बनायचा मार्ग काय आहे तो. रुचीने विचारले, पितामहो, वेदांमध्ये कर्ममार्गाला अविद्या म्हटले गेलेले आहे. जो सल्ला तुम्ही देताय की श्राद्ध करा, विधी करा, ही सगळी कर्मकांड करा, हा तर मूर्खांचा सल्ला आहे. मग तुम्ही मला का त्या मार्गास जाण्यास भाग पाडत आहात? पित्र म्हणाले की हे सत्य आहे, ही कर्माला अविद्या असे म्हटले गेलेले आहे. यावर संदेह करायचं काहीच कारण नाही. मग काय तुझं शिर उरलं आता? आता काय राहिलं? आता हे आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. आता या गोष्टीला पित्र सुद्धा मानतात की तुम्ही जी साधना करत आहात तो मोक्ष मार्ग आहे आणि हे तुम्हाला अजून सल्ले देत आहेत की विवाह कर, भूतांचं पूजन कर, कर्मकांड कर. अरे हा तर नरक मार्ग आहे. आणि तुम्ही सुद्धा मानता की तुम्ही जो मार्ग बनवताय तो मोक्षाचा मार्ग आहे. आणि रुची म्हणतो की वेदांमध्ये तर याला मान्यता दिलेली नाहीये की भूतांचं पूजन करणं, श्राद्ध करणं, कर्मकांड करणं. आणि पित्र याचा स्वीकारही करत आहेत, याच्यात काही संदेह नाही, यात काही खोटं नाही. आता त्यानंतर हे बकवास करत आहेत की हे कर, ते कर, पित्र हे देतात, पित्र पुत्र देतात, कर्मकांड कर. आता हे काय देणार आहेत? मूर्ख बनवून ठेवलंय सगळ्यांना. एक छोटीशी झलक दाखवतो तुम्हाला. आता याच मार्कंडेय पुराणात लिहून ठेवलंय. आता यांनी कुठून घेतलेत श्राद्धाचे दाखले काय माहिती. एक मंदालसा नावाची स्त्री होती. तिने तिच्या मुलाला शिक्षण दिलं आणि ते हे घेत आहेत. मार्कंडेय पुराणात हेच सांगितलेलं आहे. मी हेच आपल्याला सांगत आहे. 81 पानावरून थोडंसं घेऊयात. मंदालसा म्हणते, महाराज, ही मंदालसा इथे ज्ञान देत येत आहे. हे 82 पानावर संक्षिप्त मार्कंडेय पुराण इथे बघा. आता ही काय सल्ला देते की जे पित्र देवलोकामध्ये आहेत आणि जे तृतीय योनीमध्ये आहेत, जे पशु पक्षी बनलेले आहेत आणि जे मनुष्य योनीमध्ये किंवा भूत योनीमध्ये स्थित आहेत, भूत बनलेले आहेत, आणि ते पुण्यात्मा असो किंवा पापात्मा, जेव्हा भूक तहान याने व्याकुळ होतात तेव्हा त्यांना कर्म मार्गामध्ये असलेला मनुष्य पिंडदान व जलदान करून तृप्त करतो. याच प्रकारे तो देवतांना आणि अतिथींना सुद्धा तृप्त करतो. देवता, मनुष्य, पित्र, भूत, प्रेत, गुह्यक पक्षी, कृमी आणि कीटक इत्यादी यांचे जीवन सुद्धा मनुष्यावर अवलंबून असते. आता ही काय सांगतेय की जे पित्र देव लोकात आहेत
जे तृतीय योनीमध्ये आहेत किंवा ते मनुष्य योनीमध्ये अथवा भूत योनीमध्ये आहेत, ते पुण्यात्मा असोत किंवा पापात्मा, ते सर्व भूक तहान यामुळे व्याकुळ होत असतात. ते काय खाक देव लोकात आहेत, ते भुकेने मरतात, तहानेने मरतात. आता पुढे काय सांगतात हे आपण बघूयात. संक्षिप्त मार्कंडेय पुराण पान नंबर 92 वर, यांच्यामध्ये की जे नरकात निवास करतात, जे पशु पक्षी या योनीमध्ये पडलेले आहेत व जे भूत आणि प्रेत इत्यादी रूपात स्थित आहेत, या सर्वांना विधिपूर्वक श्राद्ध करणारा यजमान तृप्त करतो. कसे करतो ते ऐका. मनुष्य पृथ्वीवर जे अन्न टाकतो त्यामुळे पिशाच्य योनीमध्ये पडलेल्या पितरांची तृप्ती होते. जे जमिनीवर दाणे टाकलेले असतात, मुला स्नानाच्या वस्त्रामधून जे जल पृथ्वीवर टपकते त्यामुळे वृक्ष योनीमध्ये पडलेल्या पितरांची तृप्ती होते. आणि जे वाळलेले वृक्ष आहेत, स्नानाचे वस्त्र पिळल्यानंतर जे पाणी जमिनीवर टपकते त्याने वृक्ष योनीत गेलेले पित्र तृप्त होतात. अरे भल्या माणसांनो, एकदा काय झाले, परमात्मा कबीरजी काशीमध्ये गंगा घाटावर गेले होते. गंगेचा एक घाट बांधलेला आहे. तिथे हे ब्राह्मण लोक सूर्याला म्हणजे सूर्याकडे तोंड करून गंगेचे जल घेऊन तिथेच सोडत होते. कबीर साहेब त्या गंगेमध्ये गुडघाभर पाण्यात गेले आणि असं ओंजळभर पाणी घेऊन किनाऱ्यावर टाकत होते पूर्ण वेगाने. आता सारे पंडितजी आपलं सगळं काम सोडून कबीर साहेबांकडे बघायला लागले आणि विचारायला लागले, अरे कबीर, तू हे काय करतोयस? कबीरजी म्हणाले, आपण काय करताय हे मी विचारले नाही, तर तुम्ही काय विचारताय? पहिले तुम्ही सांगा की तुम्ही इथे काय करत होतात? आम्ही आमच्या पितरांना स्वर्गात जल पाठवत होतो. हे आम्ही इथे जल अर्पण करतो ना मंत्र म्हणून, हे असे सूर्याकडे तोंड करून, हे तिथे स्वर्गात आमच्या तहानलेल्या पितरांना जलप्राप्ती होते. परमात्मा म्हणाले, मी एक बगीचा लावलेला आहे माझ्या झोपडीसमोर. मी त्या नदीच्या कडेला थांबून माझ्या झोपडी लगतच्या बगीच्याला पाणी घालतोय. तेव्हा ते म्हणायला लागले, अरे भोळ्या माणसा, इतक्या दूरवर कसे जाईल हे जल? हे तर इथेच पडते. तू तुझ्या झोपडीच्या समोर जो बगीचा लावला आहेस त्याचे सिंचन याच्यामुळे कसे होईल? त्यावर ते म्हणाले, अरे जर 1,00,000 किलोमीटर दूर तुमच्या पितरांना स्वर्गात हे पाणी मिळू शकते, तर 2 किलोमीटरला काय अडचण येईल? आता सर्व पंडितजी जागे झाले. त्यांनी आपल्या चुकीचा स्वीकार केला आणि कबीराला शरण गेले. आता पुण्यात्मांनो, आता तीच पद्धत इथे आहे बघा. आता आपण बघूयात. याच्या पुढे परत मार्कंडेय पुराण आपण वाचत आहोत 92व्या पानावरती. इथे 92व्या पानावरती, त्यामुळे वृक्ष योनीमध्ये पडलेले पित्र तृप्त होतात. आता हा वृक्ष तरी किती मोठा, आणि कपड्याचं पाणी पडतंय गंगेच्या किनारी. आता सांगा, हा वृक्ष कसा तृप्त होईल? त्याला तर बादली भरून पाणी घालावं लागेल. तर बघा, तर कोणाला मूर्ख बनवत आहे ते. आता स्नानानंतर आपल्या शरीरावरून जे पाणी पृथ्वीवर पडते त्यामुळे त्या पितरांची तृप्ती होते की जे देव भावाला प्राप्त झालेले आहेत. आता यांची अक्कल बघा. म्हणतात की स्नानानंतर पाण्याचे जे थेंब पृथ्वीवर पडतात ना, जे देवता बनलेल्या त्या पितरांची तृप्ती होते. आता एवढूशा पाण्याने त्या देवतांची काय खाक तृप्ती होणार? अरे बापरे, अकलेवरती पाणी पडलंय यांच्या. आता बघा, आता स्नानानंतर आपल्या शरीरावरून जे पाणी पृथ्वीवर पडते ना, त्यामुळे त्या पितरांची तृप्ती होते की जे देव भावाला प्राप्त झालेले आहेत. आता पिंडदानामुळे ना, जे पिंड बनवतात ना, त्याचे अन्नकण पृथ्वीवरती पडतात. त्यामुळे पशु पक्षी योनीमध्ये पडलेल्या पितरांची तृप्ती होते. आता सांगा, आता कोणी पशु योनीमध्ये म्हैस बनलेली असेल, कोणी माई किंवा दादाजी, ताई, काकी, कोणीही असो, आणि ते कण पृथ्वीवरती कुठेतरी पडलेले असणार. आता म्हैस ते घमेलभर चारा खाणारी त्या एका कणाचे काय करणार? हे तुझे गजबच आहे बाबा. बघा कसे मूर्ख बनवतायत ते. वंशामध्ये जे बालक श्राद्ध कर्मास योग्य असून सुद्धा या कर्मापासून वंचित राहतात, म्हणजे बालवयात मृत्यू होतात पण त्यांचे श्राद्ध होत नाहीत. ते दान केलेले अन्न व समार्जन केलेले जल ग्रहण करतात. ब्राह्मण लोक जेवणानंतर हात तोंड धुतात आणि नंतर चरण प्रक्षालन करतात. त्या पाण्यामुळे सुद्धा इतर पितरांची तृप्ती होते. मुला, उत्तम विधीपूर्वक श्राद्ध करणाऱ्या पुरुषांचे
अन्य पित्र जरी दुसऱ्या योनीमध्ये गेलेले असले तरी त्यांची या श्राद्धामुळे तृप्ती होते. अनन्योपार्जित धनाने जे श्राद्ध केले जाते त्यामुळे चांडाळ आणि इत्यादी योनीमध्ये पडलेले पित्र तृप्त होतात. आता जे भूत प्रेत ही जी पित्र बनलेली आहेत, कोणी म्हैस बनलेले आहे, कोणी काटाडा बनलेले आहे, कोणी कावळा बनलेले आहे, आणि ते म्हणतात तेही तृप्त होतील. असे कसे होतील? आता 2-2 पोती खाणाऱ्यांचं एवढ्याने कसं भागेल? एकदा आदरणीय गरीबदास साहेबजी यांना गाव चुडानीमध्ये परमात्मा भेटले. सचखंडला नेऊन परत आणून सोडलं आणि तेव्हा त्यांना हे ज्ञान दिलं. त्यांचा एक शिष्य होता शेतकरी. तो तो गरीबदास साहेबांच्या बाजूलाच बसलेला असे दिवसभर आणि सत्संग ऐकत असे. दिवसभर त्यांचे विचार तो ऐकत होता, बसत होता. एक दिवस तो नाही आला. गरीबदास साहेबांनी विचारले की मित्रा, काल का नाही आलास? तेव्हा त्याने सांगितले, महाराजजी, काल माझ्या आईचे श्राद्ध होते. आमचे पंडितजी आले होते. त्यांनी सर्व श्राद्ध केले. त्यात पूर्ण दिवस मी व्यस्त होतो. ते ठीक आहे म्हणाले आणि परत सांगू लागला की मी उद्या पण येऊ शकणार नाही. गरीबदास साहेबांनी विचारले की उद्या काय विशेष आहे? तो म्हणाला की माझ्या वडिलांचे उद्या श्राद्ध आहे. ते म्हणाले ठीक आहे. परमात्मा आपल्याला पहिल्यापासून खूप समजावून सांगत होते, गरीबदास साहेबजी, पण आपली बुद्धी इतके काम करत नाही. आपण संसाराच्या व्यवहारालाच महत्त्व देतो. तर गरीबदासजी म्हणाले, एक काम कर मुला, जेव्हा तुझ्या वडिलांचे ते श्राद्ध करतील, तुमचे ते ब्राह्मण, त्यानंतर 2 व्यक्तींचे जेवण इथे घेऊन यायचे. आता त्या व्यक्तीने विचार केला की गुरुजी आपल्यासाठी मागवत असतील. जेव्हा त्याच्या गुरुजींनी सर्व काम केले, त्यांनी सर्व भोग भाग दिले, कावळ्यांना वगैरे खायला घातले, त्यानंतर उरलेले 2 माणसांचे भोजन घेऊन तो गरीबदास साहेबांच्या घरी आला. गरीबदास सुद्धा गृहस्थी होते, मुलं बाळवाले होते, शेतकरी होते, परंतु परमेश्वराच्या प्रेमाने प्रेरित झालेले होते, तत्वज्ञानी युक्त होते. त्यांचं शेत होतं, त्या भक्ताचे पण शेत होते. त्याच्याबरोबरच एक छोटासा तलाव होता, लेट म्हणतात त्याला. आणि ती व्यक्ती आली 2 माणसांचे जेवण घेऊन. गरीबदास साहेबजी म्हणायला लागले, ये माझ्या मागोमाग ये. त्या व्यक्तीने विचार केला की शेतात कोणी साधू संत आले असावेत, यांना भेटायला येत असतात. तिथे जाऊन त्या व्यक्तीने त्या लेटापासून, त्या जोहाडापासून 1 किलोमीटर दूर शेतामध्ये जे तलाव होते छोटे छोटे पशुपक्ष्यांच्या पाणी पिण्यासाठी, त्यामध्ये पाणी साठवले होते. तर त्याच्या चारही बाजूला पशुपक्ष्यांची गर्दी होत असे. तिथे काटेदार झुडपांची दाटी झालेली होती. तिथून 200 फुटाच्या दूरवर गरीबदास बसले आणि त्या व्यक्तीला पण बसवून घेतले आणि तिथे म्हणले, त्यांच्या आई वडिलांचे नाव घेतले आणि त्यांना म्हटले की या तुमचा मुलगा भोजन घेऊन आलाय. त्या झाडाझुडपातून एक गिधाड व एक गिधाडी बाहेर आले आणि तिथे येऊन उभे राहिले. ही सर्व लीला होती गरीबदास साहेबांची. आणि सांगितले, मुला, हे तुझे आई आणि वडील, तुझे पिताजी, यांना खाऊ घाल. त्याने भोजन ठेवले. त्यांनी ते भोजन 1 मिनिटात फटाफट खाऊन घेतले आणि लगेच खाऊन उडून गेले. गरीबदासजी म्हणाले की तुमचे गुरुजी काय म्हणत होते की एका दिवसाचे भोजन खाऊ घातल्यावर 1 वर्षभर तुझे वडील, तुझे पित्र कोणत्याही योनीत असोत तृप्त राहतील. आता ती व्यक्ती म्हणायला लागली, हे खरंच म्हणतायत, हे दोघं भुक्यानी मरत होते, हे सगळं खाऊन गेले आणि मी भोग लावत राहिलो. त्या दिवसापासून कान पकडले. खड्ड्यात जाऊ दे सगळं, हे तर सर्व बकवास आहे. तर सोडून दिली सर्व लोकवेद आणि दंतकथा. मनमाना आचरण त्या प्रिय आत्म्याने. तर पुण्यात्मांनो, परमात्मा सांगत असत की तुम्ही 1 दिवस भोजन द्याल, तुमचे म्हणणे खरे आहे असे जरी मानले. तुमचे आई वडील जेव्हा जिवंत होते तेव्हा दिवसातून 2-2 वेळा तरी ते जेवतच होते ना. मग तुम्हाला 1 दिवस जेवल्यावर 364 दिवस जेवण्याची जरूरत नाही, हे असे संभव आहे का? 1 दिवस तुम्ही भोग लावलात, 364 दिवस काय खाणार ते? समजा तुमचे वडील कावळा झालेले आहेत, तर रोज भोग लावा. 2 चपाती तोडून रोज वरती फेका, तरच त्यांचे पोट भरेल. 1 दिवस हे करून काही उपयोग नाही. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की जे झालेले आहे ते झालेले आहे. आता पुण्यात्मांनो, आपण जेव्हा सद्भक्ती करू
तेव्हा ही साधना करण्याने आपले जे पित्र भूत प्रेत बनलेले आहेत, समजा ते कोणत्याही योनीमध्ये असोत, या पित्रवाल्या पद्धतीत त्यांना सुद्धा मोक्ष मिळेल तुमच्या भक्ती करण्यामुळे. तुम्ही तुमची भक्ती करीत राहा आणि वेळ आल्यानंतर ही सगळी तुमची पित्र वगैरे पण या साधनेमुळेच त्यांची मुक्ती होऊन जाईल. आता काय होते, जसे या पुराणात लिहिलेले आहे की 1000 ब्राह्मण भोजन करत असतील. जसे यांनी पित्रांची आणि भूतांची श्राद्धांची जी विधी सांगितलेली आहे, पित्रांसाठी जर ब्राह्मणांना भोजन घालायचे असेल तर ते विषम संख्येत असावेत. 1, 3, 7 म्हणजे 5, 7 असे असतील आणि बाकी सर्व समसंख्येत असावेत. अशा संख्येत जमवायला पाहिजे. विष्णू पुराणामध्ये लिहिलेलं आहे की 1000 ब्राह्मण जर जेवत असतील, भोजन करत असतील, तर त्यांच्यासमोर एक योगी, योगी म्हणजे भक्त, सच्चा भक्त, सत्साधक, सत्साधना करणारा परम अक्षर परमात्म्याचा जो साधक आहे तो वास्तविक भक्त म्हणजे योगी असतो. योगीचा अर्थ असा नाही की जे पोटातील पाणी हलवून दाखवतील, आसन वगैरे करून दाखवतील, ते योगी नाहीत. यांना एक असं समजा म्हणजे तर एक प्राकृतिक चिकित्सक म्हणू शकतो. योगी म्हणजे भक्त, परमात्मा प्राप्तीसाठी जो प्रयत्न करतो तो योगी भक्त म्हणजे खरा साधक. हे बघा, श्री विष्णू पुराण, याचे अनुवादक आहेत मुनीलाल गुप्त आणि हे गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. हा आहे अध्याय 16 आणि तृतीय अंश आणि पान क्रमांक 213 वर इथे लिहिलेलं आहे, हे राजन, श्राद्ध करणाऱ्या पुरुषामुळे विश्व देवगण, पितृगण, मातामह आणि कुटुंबजण सर्व संतुष्ट होतात. हे भूपाल, पितृगुणाचा आधार चंद्रमा आहे आणि चंद्रमाचा आधार योग आहे, भक्ती, आणि म्हणून श्राद्धासाठी योगी जनास नियुक्त करणे हे अतिउत्तम. म्हणजेच सत्साधकाला, हे राजन, जर श्राद्ध भोजनासाठी 1,000 म्हणजेच 1000 ब्राह्मणांच्या समोर एक योगी जरी असेल तर तो यजमानांसहित सर्वांचा उद्धार करतो, म्हणजेच ब्राह्मणांचा पण आणि त्या यजमानांचा सुद्धा उद्धार करतो. पितरांचा तर होतोच. तर पुण्यात्मांनो, इथे तर आपण सर्व योगी आहात आणि जो भक्त आपल्याला इथे दान करतो तो आपल्याला भोजन करवतो, तर आपल्या पितरांचा उद्धार करेल हे सत्य जाणा. हा इतका योग्य मार्ग आहे. जे सत्य आहे ते त्यांनी ग्रहण केले नाही आणि असत्य ग्रहण केले. तर पुण्यात्मांनो, जसे वेद तुम्ही रुची ऋषीच्या कथेमध्ये बघितलं, मार्कंडेय पुराणामधील, की वेदामध्ये याला अविद्या म्हटलेले आहे, कर्मकांडाला. आणि पित्र ते मानत होते कारण ते सुद्धा ब्राह्मण होते, ऋषी होते, आणि ते म्हणतात की माझी दुर्गती होईल की तू जर श्राद्ध केलं नाहीस तर. आता जसे एक श्रद्धाळू म्हणतो, जसे आमचे वाडवडील म्हणतील की मुला श्राद्ध करा, तर आम्ही करायचे नाही का? करावे तर लागेलच. ही काही गोष्ट आहे? तर पुण्यात्मांनो, त्याची सुद्धा एक पद्धत आहे. जसे एखाद्याचे मूल विहिरीत पडले आणि कोणीतरी म्हणू लागलं की हा बुडतोय बुडतोय, तर यावर उपाय काय? तर त्याबरोबर उडी मारायची की काय? त्यामुळे त्याबरोबर तो पण बुडेल. पण वाचवण्याची सुद्धा एक पद्धत आहे. प्रथम एक मोठा दोर वरती बांधा, मजबूत असा, आणि त्याला खाली सोडून बुडणाऱ्या व्यक्तीला पकडून वर काढायचे. तर हे ते पित्र दिसले आहेत म्हणून आपण श्राद्ध घालायचे असे नाही, नाहीतर ते स्वतःहून विहिरीत उडी मारल्यासारखे होईल, म्हणजे बुडून मेल्यासारखे होईल. म्हणून श्राद्ध घालू नये. यासाठी हा मोठा दोर हा दास आपल्याला देईल. म्हणजे सद्भक्ती करा, दान धर्म करा, त्यामुळे या पित्रांचा सर्वांचा उद्धार होईल. हे आपण वाचलेले आहे. कारण सत्साधक हे भक्त आहेत. हे लाखो योगीजी एका महिन्यात येऊन भोजन करतात आणि मग एका जेवणात होणारा लाभ ते सांगत आहेत. तर हे आणि शास्त्रास अनुकूल असलेले साधन, यामुळे आपले तर कल्याण होईलच,
पण आपल्या पितरांचे सुद्धा होईल. आता जसे आपण ऐकले की या वेदांमध्ये याला मूर्खांची साधना सांगितली, हे तर योग्यच आहे. तर वेद काय आहे? तर वेद हे परमात्म्याचेच विधान आहे, हा तर परमात्म्याचाच आदेश आहे. आणि जे हे आमच्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे की जे पितरांचे किंवा ब्रह्माजींचे किंवा जसे की मंदाल असं सांगत होती ते जर सत्य मानले आणि याप्रमाणे जर आचरण केले, किंवा दुसऱ्या कोणी ऋषीचा हा दिलेला आदेश आहे, तर त्याचे पालन आपल्याला करायचे नाही. जसे एकदा एका व्यक्तीची फौजदाराशी ठाणेदाराशी दोस्ती झाली होती, DSPशी, आणि त्या व्यक्तीचा जो शेजारी होता त्याला तो खूप त्रास देत होता. त्याने आपल्या मित्राला फौजदाराला सांगितले की एक असा माझा एक शेजारी आहे की जो माझ्या घराच्या शेजारीच राहतो, तो मला खूप त्रास देतो. त्याला खूप समजावून सांगितले, पंचायतीत तक्रार पण केली, तो ऐकत नाही. आता मी काय करू? फौजदाराने सांगितले की त्याच्या डोक्यात काठी घाल, काय होईल ते नंतर बघू. फौजदाराच्या तो आदेश घेऊन त्याने त्याच्या आज्ञेचं पालन केलं, हाच विचार करून की त्याचा मित्र सांभाळून घेईल. मग त्या आपल्या शेजाऱ्याबरोबर त्याने भांडण केले, मारामारी केली आणि त्याच्या डोक्यात ती काठी लागली, त्यामुळे तो मरण पावला. आता तो तिथला ठाणेदार, तिथला प्रभारी होता. तर त्याने त्याला पकडून आणले आणि तुरुंगात टाकले आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. आता राजाचा नियम होता की कोणाच्या हातून कोणी मारला गेला तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होईल. आता त्या व्यक्तीने राजाचा नियम मोडला आणि आपल्या अधिकारी मित्राच्या आज्ञेचे पालन केले, ज्यामुळे राजाच्या नियमाचा भंग झाला आणि तो शिक्षेस पात्र झाला. अशा प्रकारे या पुराणात लिहिलेला जो आदेश आहे हा फौजदाराचा समजा. वेदांमध्ये सांगितलेले ज्ञान हे भगवंताचे संविधान आहे. हे संविधान जर आपण या फौजदाराच्या सांगण्यावरून तोडलं, पुराणातल्या या नकली धर्मगुरूंच्या सांगण्यावरून, आता या शास्त्रविरोधी साधना करवणाऱ्या या आचार्य आणि शंकराचार्यांच्या आदेशावरून आपण ही क्रिया केली तर आपण दंडित होऊ आणि आपण पित्रच होऊ. म्हणजे आपल्याला मृत्यूदंड हा मृत्यूदंडच मिळेल. तर अशी चूक आम्ही तर करणार नाही आणि तुम्ही पण करू नका. एक जीवित उदाहरण दास आपल्याला देत आहेत. माझे पूज्य गुरुदेवजी ब्राह्मण वर्णामध्ये त्यांचा जन्म झाला होता. हरियाणामध्ये जिल्हा भिवाणी चरखी दादरीच्या जवळ एक पैतावास म्हणून गाव आहे, तिथे ते राहत होते. मोठा पैतावास. शेतीचे काम करत होते, परंतु वर्ण ब्राह्मण होता. पुण्यात्मांनो, ब्राह्मण ही कोणतीही जात नाही. अनेक वेळा सांगितले की ब्राह्मण म्हणजे फक्त वेदविद्या करणारे नव्हे, तर ब्राह्मणांच्या विषयाबद्दल बोलतोय तर नाही. आणि शेतामध्ये जे गुरुजी होते, ब्राह्मण त्यांचा वर्ण होता, परंतु ते आपल्या शेतात गायी चरण्यास नेत असत. पूर्वी शेताजवळच खूप मोठं जंगल होतं, खूप मोठी वनं होती. एक दिवस त्यांची भेट आमच्या दादा गुरुजींबरोबर झाली, म्हणजेच एका संताबरोबर. त्यांच्यामुळे प्रेरित होऊन गृहत्याग करण्याचा ते विचार करू लागले आणि गुरुदेवांचा पत्ता विचारू लागले. सर्व ज्ञानाने प्रेरित झालेले होते. सायंकाळच्या वेळी गायी चरत होते, त्यांच्याबरोबर त्यांचे काही मित्र सुद्धा. त्यांनी त्यांना सांगितले की मी आवरून येतो, उशीर झाला तर तुम्ही पशूंना घरी घेऊन जा, मी नंतर येईल. आणि त्यांनी घनदाट जंगलात प्रस्थान केले. सर्व गवळी आपापल्या पशूंना घेऊन गावात परत आले, पण संध्याकाळ झाली होती, अजूनही ते आले नव्हते. त्यांचे लहानपणीचे बालपणीचे नाव हरिद्वारी होते, पंडित हरिद्वारी. नंतर त्यांनी आपले नाव बदलले होते, कोणी ओळखू नये म्हणून, घरातून निघून गेल्यानंतर. तर तेव्हा त्यांनी काय केलं की जे कपडे घातलेले होते ते त्यांनी उतरवून टाकले. घरातून बाहेर पडताना त्यांनी 2 जोडे कपडे घेऊन गेले होते. कोणाला काही दाखवलं नाही. कोणी एका सिंहाने, हिंसक पशुने हरिण किंवा तत्सम प्राण्यांचे भक्ष केले होते, तर त्यांनी जे कपडे परिधान केलेले होते ते त्यावर भक्षावर फाडून टाकून दिले आणि त्यांनी ते दिवसा बघून ठेवले होते आणि त्यावर त्यांनी कपडे टाकले आणि रातोरात निघून गेले आणि हरिद्वारला पोचले. तिकडे घरच्यांनी 1-2 तास वाट बघितली आणि त्या गवळ्यांना विचारले की हरिद्वारी नाही आला का? तर त्यांनी सांगितले की तो म्हणाला होता की मी आवरून येतो, तुम्ही चला. ते घरातले त्या मुलांना घेऊन गेले आणि मग विचारले की तो कुठल्या मार्गाने गेला होता, कसा गेला होता. पूर्वीच्या काळी काही टॉर्च वगैरे तर काहीच नव्हती. कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी जे बघितले आणि ते थबकले की कोण्या हिंसक पशुने एका मुलाला मारले आहे.
अरे बापरे, हे कोणत्या तरी हिंसक पशूने एका मुलाला मारले, ह्याला खाल्लंय. सर्वजण मेला मेला म्हणून रडू लागले. अंधार असल्याने ते प्राण्याची हाडं आणि मुलाचे कपडे एकत्र घेऊन आले आणि मग रात्रीतून अग्निसंस्कार केला. हा मेला. नंतर त्याचा 13वा केला. पूर्वी तर दर महिन्याला श्राद्ध करायचे. हे सर्व कर्मकांड करणारे ब्राह्मण वेगळे वेगळे असतात. त्यांनी ही सर्व कर्म केली. तर ही सगळी कामं केली. वर्षश्राद्ध पण केलं. आणि मग सुरू झाली वर्षश्राद्ध. आणि मग वर्षश्राद्ध सुरू केल्यावर सांगू लागले की हा अविवाहित मृत्यू पावलेला आहे, तर यांची चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे, कारण तुम्ही यांचा हक्क खात आहात. त्यांच्या मालकीची जमीन पण होती. आणि ते तर भक्त बनले होते, संत झाले होते, सर्वांचा उद्धार करत होते. एकदा जेव्हा माझे पूज्य गुरुदेवजी 105-106 वर्षांचे होते, तेव्हा त्यांची सतलोकाला जायची तयारी सुरू झाली. तलवंडी भाई फिरोजपूर जिल्हा पंजाबमध्ये त्यांचा एक आश्रम होता. एक या इथे खन्नामध्ये होता, एक मोगामध्ये होता, एक नजबगडमध्ये होता. तर तलवंडी भाईमध्ये ते जास्त वेळा राहत असत. तर तिथून त्यांनी दासाला आदेश देऊन ठेवला होता नाव देण्याचा. त्यांचे खूप सारे शिष्य पण त्यांच्यासोबत उपस्थित होते. 2 मुलं त्यांच्या सेवेसाठी ठेवली होती, त्यांच्या सोबत ठेवली होती. तर त्यांचा निरोप आला की गुरुजींचे पैतावास येथे आगमन झालेले आहे. तर गाडीने 3-4 भक्तांसोबत दास सुद्धा तिथे पोचले. बघितले तर गुरुजी बसलेले होते. त्यांना प्रणाम केला. मग गुरुजींची एक वहिनी सुद्धा होती. त्या 92 वर्षाच्या होत्या, 92 इयर्स ओल्ड. त्यांच्याबरोबर बोलणे झाले. आम्ही त्यांना विचारले की माताजी, जेव्हा आमच्या गुरुदेवांचे येथून प्रस्थान झाले तेव्हा तुम्ही काय विचार केला? त्यावर त्या म्हणाल्या, मी तर असे ऐकले होते की त्यांचा मृत्यू झाला. माझा एक दीर होता. तेव्हा त्याला कोणीतरी एका जंगलात एका हिंसक पशूने खाऊन टाकले होते, मारून टाकले होते. जेव्हा मी आले तेव्हापासून यांचे श्राद्ध घालत असत. 70 श्राद्ध तर मी आपल्या हातानेच घातलेले आहे. जेव्हा जेव्हा घरात जर काही विपरीत घडत असेल, पशुधनाची काही हानी होत असेल, धान्याचे काही नुकसान होत असेल, तर आम्ही आमच्या गुरुजी ब्राह्मण यांच्याकडे जात असू. ते त्यांच्याकडून पोथी पुराण वाचून घेत असत. ते काय म्हणत असत की तुमचा हरिद्वारी निस्संतान मृत्यू पावलेला आहे, तो तुमच्यासाठी निषिद्ध आहे, तो तुम्हाला हानी पोचवतो आहे. त्याच्यासाठी 5 कपडे तयार करा, त्याचे योग्य तऱ्हेने श्राद्ध घाला, त्याचे हे करा, त्याचे ते करा इत्यादी. ते जे काही सांगत ते सर्व आम्ही करत असू. तरी पण ते सांगत असत की यावेळेस योग्य तऱ्हेने श्राद्ध झाले नाही, पुढच्या वेळेस आणखी चांगल्या प्रकारे करू. आता 70 तर श्राद्ध केले आणि वर परत ते असत म्हणत होते. आता त्यावर मी म्हणायला लागलो की माताजी, की गीतेमध्ये सांगितलंय की 9व्या अध्यायात 25व्या श्लोकात म्हटले आहे की भूतांचे पूजन करणारे भूत बनतात, पित्रांचे पूजन करणारे पित्र बनतात. ही पूजा केली नाही पाहिजे. आपल्या समोर तर हे जिवंत उदाहरण आहे. हे ब्राह्मण आपल्याला मूर्ख बनवत होते. एक तरी खरी गोष्ट होती का या लोकांची? आता तरी हे सर्व सोडून द्या. त्यावर त्या म्हणाल्या, नाही रे बाबा, ही जुनी सवय अशी कशी सुटणार? खड्ड्यात जा मग, ही सवय जर सुटत नसेल तर. कमालच केली यांनी. स्वतःच्या डोळ्याने बघत आहेत, स्वतः सांगत आहेत की मी 70 श्राद्ध केली, पिंडदान केले, आणि हे तर पित्र बनले आहेत म्हणून. हे पित्र नाही तर सर्वांचा उद्धार करणारे हे महापुरुष बनलेले आहेत. अरे लाखो लोकांचा उद्धार केला यांनी आणि यांचे श्राद्ध घालतायत आणि ते या लोकांना मानत बसले. तीर्थस्थान कसे बनले आणि तिथे गेल्यावर त्याचा काही फायदा आहे की नाही? तर पुण्यात्मांनो, हे तीर्थ कसे बनले, शंकराचार्यांच्या द्वारे हे ज्ञान कसे दिले जाते याची एक झलक दाखवत आहे. हे पुस्तक आहे हिमालय तीर्थ. JP नंबुरी याचे हे लेखक आहेत. हिमालय तीर्थ JP नंबुरी, उपमुख्य कार्याधिकारी श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती, कोलकाता येथून प्रकाशित झालेले आहे. पहिले प्रकाशन. प्रकाशक आहेत रणजू चक्रवर्ती. 76/A/1 बमाचारण राय रोड, कलकत्ता इथून आहेत. मुद्रक गिरी प्रिंट सर्व्हिसेस, कलकत्ता हे आहेत.
यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपले शंकराचार्य ही कोणती कथा सांगत आहेत, कसे ज्ञान देत आहेत, हे थोडक्यात सांगितले आहे. ही एक छोटीशीच गोष्ट आपण बघणार आहोत. जास्त वेळ आपण इथे घालवणार नाही आहोत. या पान क्रमांक 19 वर एक गोष्ट सांगितली आहे त्यांनी, तीर्थाबद्दल. हे तीर्थ कसे तयार झाले. हे हिमालय तीर्थ नावाचे पुस्तक आहे. यात असे लिहिलेले आहे की नर आणि नारायण ऋषींनंतर इतर ऋषीमुनी व भक्तांकडून या ज्योतिर्लिंगाची पूजा होत असे. भगवंताने नर आणि नारायण नामक व्यक्तींच्या भक्तीने प्रसन्न होऊन या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. याचीच ते पूजा करत राहिले. याच्यानंतर महाभारत काळात पांडवांकडून गोत्र हत्या म्हणजेच महाभारत युद्धात आपल्या भाऊबंद व इत्यादींच्या हत्येमधून मुक्ती मिळवण्याच्या हेतूने या ठिकाणी देवाधिदेव महादेवाची आराधना केली. आपल्या पापाचा नाश करण्यासाठी त्यांनीच म्हणजे पांडवांनी भगवान शंकरांची पूजा केली. याच संदर्भात पुराणांमध्ये एक कथा सांगितलेली आहे. भगवान वेदव्यास यांच्या आज्ञेने पांडव केदार क्षेत्री आले. भगवान महिष म्हणजेच म्हशीचे रूप धारण करून केदार क्षेत्री भ्रमण करू लागले. भगवान शंकरांनी म्हशीचं रूप धारण केलं आणि त्या केदार क्षेत्री विहार करू लागले, फिरू लागले म्हैस बनून. आणि भीमाने भगवान शंकरांना मायावी महिष रूपात ओळखले. भीमाने ओळखलं की हे भगवान शिवच आहेत मायावी महिषीच्या रूपात. हे जाणून जसे भगवान शिव महिष रूपात पृथ्वीमध्ये सामावून जात होते, तेवढ्यात महाबली भीमाने धावत जाऊन त्यांचा पार्श्वभाग पकडला. पांडवांची भक्ती आणि विश्वास पाहून भगवान शिवांनी त्यांना साक्षात दर्शन दिले आणि गोत्रहत्या, गुरुहत्या आदी पापांचे प्रायश्चित्त म्हणून भीमाने पकडलेल्या पृष्ठभागाची पूजा अर्चा करण्याची भगवान शिव अंतर्धान पावले. पृष्ठभाग म्हणजे मागचा भाग. हे मी तुम्हाला आता स्पष्टपणे सांगतो. महिषाचा पृष्ठभाग शिळेमध्ये रूपांतरित झाला. मागचा भाग पूर्ण दगड होऊन गेला. आता इथे हे काय सांगतायत की जेव्हा या पांडवांना श्रीकृष्णाने आज्ञा केली की तुम्ही अतिशय या पापाचे भयंकर धनी झालेले आहात, युद्धामध्ये जे तुम्ही भाऊबंद मारले, जे गुरुजन मारले आणि जे काही अत्याचार केले, त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी हिमालयात जा आणि तिथे तपश्चर्या करा अंतिम श्वासापर्यंत. तर लेखक इथे काय सांगू इच्छितात की पांडव तिकडे भक्ती करत होते, तपश्चर्या करत होते, साधना करत होते. भगवान शिवांनी तेथे येऊन म्हशीचे रूप धारण केले आणि जेव्हा भीमाने ओळखले तेव्हा भीम धावत आला. ते जाणून भगवान शिव स्वतः या पृथ्वीमध्ये सामावून घेण्यास निघाले आणि मग केवळ मागचा भाग म्हणजे पृष्ठभाग पृथ्वीवरती शिल्लक राहिला आणि तो महाबली भीमाने पकडून ठेवला ताकदीने. तेवढाच भाग वर राहिला आणि तो दगड बनला. आणि असं म्हणतात भगवान शिव तेथे प्रकट झाले. ही सर्व काळाची माया आहे की शिवरूपात प्रकट झाले आणि त्यांनी आज्ञा केली की तुम्ही याचीच पूजा करा, म्हणजे म्हशीच्या पृष्ठभागाची. आणि अशा मलस्थानाची भीम पूजा करू लागले आणि ते बनले तीर्थस्थान. त्या मलमूत्र स्थानाची पूजा करा असे सांगितले आणि ते आपले तीर्थस्थान बनले. आता पुन्हा वाचूयात, पुढे बघूयात. भगवान वेदव्यासांच्या आज्ञेने पांडव केदार क्षेत्री आले. भगवान महिष म्हणजेच म्हैस असे रूप धारण करून या केदार क्षेत्रात विहार करू लागले. भीमाने भगवान शिवांना मायावी महिष रूपात ओळखलं, म्हणजेच शिवांना म्हशीच्या रूपात ओळखले. आणि हे असे जाणून भगवान शिव महिष रूपात
पृथ्वीमध्ये सामावून जात होते तेवढ्यात महाबली भीमाने धावत जाऊन त्यांचा पार्श्वभाग पकडला. पांडवांची भक्ती आणि विश्वास पाहून भगवान शिवांनी त्यांना साक्षात दर्शन दिले आणि गोत्रहत्या, गुरुहत्या आदी पापांचे प्रायश्चित्त म्हणून भीमाने पकडलेल्या पृष्ठभागाची पूजा अर्चा करण्याची आज्ञा करून भगवान शिव अंतर्धान पावले. महिषाचा पृष्ठभाग शिळेमध्ये रूपांतरित झाला, त्याचा दगड झाला आणि पांडवांकडून त्याची पूजा अर्चा घडली. पांडव अशा मलमूत्र स्थानाची पूजा करू लागले. हे भगवान, हे होतं आमच्या शंकराचार्यांचं ज्ञान. हे पहा, हा काळाचा खेळ आहे सारा. पुढे असं म्हणतात की जे महिष रूपात भगवान शिव होते, म्हणतात की ते पृथ्वीमध्ये सामावून गेले आणि पूर्णपणे सामावून जायच्या अगोदरच भीमाने त्यांचा पृष्ठभाग पकडला. परंतु पुढे कुठले पाय कुठे गेले, मुख आदी अवयव कुठे गेले, हे आपण पाहूयात. आता हे 19वे पान वाचतोय आपण हिमालय तीर्थ या पुस्तकाचे. आता इथे बघूयात. पृष्ठभाग हा शिळेमध्ये रूपांतरित झाला व पांडवांकडून त्याची पूजा घडली. तेव्हापासून आजपर्यंत त्याची पूजा अर्चा चालूच आहे. आजपर्यंत त्याची भक्त पूजा करत आहेत. महिषाचा अग्रभाग नेपाळमध्ये प्रकट झाला आणि पशुपतीनाथ या नावाने प्रसिद्ध पावला. अरे वा देवतांनो, असं म्हणतात की त्या म्हशीचं डोकं अथवा मुख कुठे जाऊन पडलं, तर नेपाळमध्ये प्रकट झालं. महिषाचा अग्रभाग म्हणजे मुख, शिर हे नेपाळमध्ये प्रकट झाले आणि तिथे पशुपतीनाथ या नावाने विख्यात झाले. आता तिथे पशुपतीनाथ या नावाने मंदिर बनले आणि लोक तिथे पूजा अर्चा करू लागले. तर हे पुण्यात्मांनो, आपल्या शंकराचार्यांनी जे ज्ञान प्रसारित केले त्या आधारे या सर्व पूजा अर्चा होऊ लागल्या. महिषाचे इतर 4 भाग क्रमशः तुंगनाथ मध्ये बाहू, रुद्रनाथ मध्ये मुख, मदमहेश्वर मध्ये नाभी आणि कल्पेश्वर मध्ये जटा, या प्रकारे केदारनाथ व्यतिरिक्त महिषरूपी भगवान शंकरांचे इतर 4 भाग केदार क्षेत्री प्रसिद्ध झाले. केदारनाथ सहित ही संस्थानं पंचकेदार या नावाने विख्यात आहेत. आता पहा, नेपाळमध्ये गेला अग्रभाग म्हणजेच पुढचा भाग आणि इतर सर्व भाग हे भारतातच राहिले. आणि आता नेपाळमध्ये जी पशुपतीनाथाची पूजा होते ही त्या महात्म्यांनी तयार केलेली, तर ही त्यांनी बनवलेली व्यवस्था आहे. हे पहा पुण्यात्मांनो, जी आपल्या पवित्र वेदांमध्ये आणि पवित्र गीतेमध्ये लिहिलेली आहे. आता मी असं म्हणत नाही की हे असं झालंच नसेल. भक्ती मार्गात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कारण हा काळ भगवान 1000 कलांचा भगवान आहे, सहस्त्र कलांचा आणि सहस्त्र भुजांचा. हा देखील अतिशय प्रबळ आणि अतिशय शक्तियुक्त आहे. पुष्कळ सिद्धी आहेत यामध्ये. हा तुम्हाला भ्रमित करण्यासाठी काहीही करू शकतो. अशा प्रकारे भ्रमित करण्यासाठी. तर आम्ही असं म्हणत नाहीये की असं काही घडलंच नसेल, परंतु ही केवळ आठवणच राहील. आपल्याला तीच पूजा करायची आहे जी आपल्या सद्ग्रंथात सांगितलेली आहे. तर पुण्यात्मांनो, परमात्मा सांगतात, पर भी लेन जात है दुनिया, हमरा ज्ञान किने ना सुनिया. तर पुण्यात्मांनो, हे तीर्थ कसे तयार झाले? आता जसे एक अमरनाथ धाम आहे, हे कसे बनले? पार्वती मातेला भगवान शंकरांनी त्या एका स्थानी सुकलेल्या वृक्षाखाली एकांत स्थानी जो मंत्र दिला होता, प्रथम मंत्र, तो मंत्र हा दास तुम्हाला सांगतोय. याला मोक्ष मंत्र असे म्हणतात. यातून मोक्षाची प्राप्ती होते. तर जिथे पार्वती मातेला हा उपदेश प्राप्त झाला, भगवान शंकरांनी हा मंत्र पार्वती मातेला दिला, हा अमर मंत्र, तर त्या पार्वती मातेसाठी ते स्थान अमरधाम आहे, तुम्हा आम्हासाठी नाही. आता जसे हे तीर्थ आणि हे अमरधाम जसे कसे, बरवालामध्ये हा मंत्र कुणाला मिळाला तर बरवाला झालं त्याच्यासाठी अमरधाम. आता इथे बरवालामध्ये आणि इथे अजून कोणीही नाही, सर्व काही सुन्न पडलेले आहे.
जसे एखाद्याने करोथा आश्रमात दीक्षा घेतली होती तर त्याच्यासाठी ते अमरधाम करोथा आहे. आता तिथे कोणी नाही. हा दास इथे बसलाय तर तिथे करोथामध्ये डोकं ठेवून काही उपयोग नाही. या दासाची वचने इथे ऐकाल, सत्संग कराल, आशीर्वाद प्राप्त कराल तर इथेच तुम्हाला लाभ प्राप्त होईल. तर अमरधाम जे आहे ते एक आदरणीय स्मारक तर आहेच की या ठिकाणी एक अशी घटना घडली होती, परंतु तुम्ही तेथे जाण्याने तुम्हाला कसलाच लाभ प्राप्त होणार नाही. तुम्हाला असा संत शोधावा लागेल ज्याच्यापाशी जो अमरमंत्र असेल, आणि भले तो मंत्र बरवालाच्या एखाद्या गल्लीत प्राप्त झाला तर तेच तुमच्यासाठी अमरधाम आहे. त्या मंत्राने मोक्ष मिळेल, त्या स्थानाने नाही. तर पुण्यात्मांनो, हे तीर्थ कसे तयार झाले? आता यात अनेक मतं आहेत की एक ऋषी होता, त्याने तिथे बसून साधना केली आणि त्याने मोक्ष प्राप्त केला. तर पुण्यात्मांनो, जसा एक खलबत्ता असतो सामग्री कुटायचा, औषधे कुटायचा, लोखंडी, 1.5 फुटाचा, मुसळासारखा, 1 फुटाचा, 1.5 फुटाचा किंवा 2 फुटाचा आणि 9 इंच रुंद, तर तो खलबत्ता एकाचा त्याच्या शेजाऱ्याने मागितला आणि त्याने त्यामध्ये काही होम हवनाची सामग्री कुटली आणि खलबत्ता साफसूफ करून पुन्हा ज्याचा होता त्याला देऊन टाकला ज्यांचा होता. रात्री जेव्हा ती व्यक्ती विश्राम करू लागली तेव्हा त्या खलबत्त्यामधून सुगंध येत होता. त्याने पाहिलं की हा सुगंध कुठून येतोय. पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की हा सुगंध तर खलबत्त्यामधून येतोय. त्याच्या लक्षात आलं की हा खलबत्ता तर शेजारी घेऊन गेला होता, त्यात त्याने काही सामग्री कुटली. तर पुण्यात्मांनो, त्याने सगळी सामग्री काढून घेतली आणि ते साफसूफ करून परत देऊन टाकला. तरी सुद्धा त्यातून सुगंध येतोय. ती जी सामग्री कुठली होती ती एक भिन्न वस्तू आहे. त्याचा सुगंध जो खलबत्त्यामध्ये थोड्या बहुत प्रमाणात राहिला होता तो एखाद्या दिवसानंतर निघून जाईल. आता हे तीर्थ म्हणजे एक खलबत्ता समजा, आणि जशी त्या ऋषीने त्यात सामग्री कुटली, म्हणजेच तिथे बसून साधना केली, ती सर्व कमाई घेऊन तो आपल्या निजधामास निघून गेला, जिथे त्यास त्या साधनेच्या मदतीने जायचे होते. ते तीर्थ तर एक खलबत्ता आहे. जिथे संतांनी साधना केली अशा ठिकाणी 1-2 महिने, जास्तीत जास्त 1-2 वर्ष राहिलं तर जीवाला आराम मिळतो. परंतु त्यामध्ये ते सामग्रीवालं काम नाही होणार. त्यामुळे रोज सुगंध मिळवण्यासाठी पुष्कळ सामग्री त्यात कुटावी लागेल. म्हणजेच सत्साधना तुम्ही कुठेही बसून करा, जशी त्या ऋषीने केली. जर तुम्ही तुमच्या घरी साधना केली तर ते घर तुमच्यासाठी तीर्थ आहे, ना की असे स्थान जेथे दुसऱ्याने साधना केली असेल. तेथे जाण्याने आपल्याला काय लाभ होईल? जसे की हा दास पहिले गावागावामध्ये सत्संग करू लागला. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? राहुल नारायण बुरंगे. आपण कुठून आलात? लाडगाव तालुका, जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? इलेक्ट्रॉनिकची शॉप आहे माझी. इलेक्ट्रॉनिकचं काम करतो मी. माझं स्वतःचं दुकान आहे, रिपेरिंग सेंटर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 21 सप्टेंबर 2020. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर्व देवी देवतांची भक्ती साधना करीत होतो. विशेष करून श्री गणेशजीची भक्ती मी पूर्ण करीत होतो. चतुर्थी धरणे, प्रत्येक चतुर्थीला पायी जाणे. मला राजूर जवळ असल्यामुळं प्रत्येक चतुर्थीला पायी जाणे, माळाचा गणपतीला सायकलवर जाणे, लहानपणापासून त्यांची भक्ती साधना मी करत होतो. श्रावण महिन्यात शिवजीची सोमवार धरणे, शिर्डीला जाणे, शनी शिंगणापूरला जाणे, सर्व देवी देवतांची पूर्ण भक्ती करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासूनच भक्ती मार्गात होतात. सर्वप्रथम आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की मंदिरात जाणे, देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, या भक्ती साधना आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांचं हे ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मला एक दिवस भगतजीची भेट झाली. त्यांना मला एक मित्राच्या घरी ते आलेले होते.
मित्राच्या घरी मला बोलवल्यानंतर मित्राने मला बोलवलं. त्याच्या घरी कुणी नसल्यामुळे ते सिरियस बिमार होता. तेवढ्यात भगतजी आले तिथं. मला विचारलं, तुम्ही काय करता? म्हणलं माझं इलेक्ट्रॉनिकची शॉप आहे, इलेक्ट्रॉनिकचं काम करतो म्हटलं. तर तिथं बसल्यानंतर थोडी ज्ञानचर्चा झाली. ते त्यांना मला सांगितलं आहे की जगण्याचा मार्ग ज्ञानगंगा हे पुस्तक आपण फेसबुक लाईनमधून मागवा, तुम्हाला त्यातलं ज्ञान काय आहे लक्षात येईल, तुम्ही काय करता काय नाही. ते पुस्तक मागवल्यानंतर जगण्याचा मार्ग हा पुस्तक आलं. मी पुस्तक वाचलं. त्यातून मला कळालं की आपण ही आत्ता लोक जी भक्ती साधना करतो आहे हे शास्त्राविरुद्ध करतो आहे. त्याच्यातून आपल्याला काही लाभ होत नाही. याचं कारण हेच आहे, मी व्यसनाच्या अधीन खूप जायलो होतो. कारण 20 वर्षापासून मी दारू आणि गुटख्याचं व्यसन करीत होतो याच्या अगोदर. मग लक्षात आलं की हे व्यसन सोडण्यासाठी मी खूप ठिकाणी जाऊन मी आलो. घरात वादविवाद होत होते. मला दारू सोडण्यासाठी भरपूर ठिकाणी नेलं. मनमाड, येवला रोडवर सावरगाव या ठिकाणी मी 4-5 वेळेस दारू सोडायला गेलो. तिथंही काही दारू सुटली नाही. मला नंतर बाळूमामाचं देवस्थान कोल्हापूरला आहे, त्या ठिकाणी मला माझ्या सासऱ्यानं नेलं. तिथं बी काही दारू सुटली नाही. नंतर जालन्याच्या खाली एक सावरगाव म्हणून आहे, तिथं नेलं, पण तिथंही काही दारू सुटली नाही. पूर्ण देवाचे धार्मिक ठिकाणी सगळं जाऊन आलं. की मला हे नंतर कळालं की हे पुस्तक वाचल्यानंतर की आपण हे आत्ता लोक करीत होते शास्त्रविरुद्ध साधना करतो. याच्यामुळे हे आपल्याला कुठेही या गोष्टीचा लाभ भेटणार नाही. कारण मी इतकं व्यसनाच्या अधीन गेलो की दररोज घरात भांडणं वगैरे होणं. कारण मला दारूचं ते एवढं व्यसन जळलं होतं की मी सकाळी उठलो तर चहा पिण्याच्या अगोदर दारूच पित होतो. असं मला 15 ते 20 वर्ष मी दारू कंपल्सरी पिलो. इतका गुटखा खात होतो मी. दररोजचा एक हिरा गोव्याचा पुडा मला खाल्ल्याशिवाय बिलकुल कंट्रोल नव्हतं होत. मला झोप पण येत नव्हती. बिना व्यसनाचं मी कधी झोपलो पण नाही. पुस्तक मागवल्यानंतर मी पुस्तक वाचल्यानंतर मग मला ते भगतजीला मी विचारलं एक दिवस की हे मला सर्व ज्ञान पटलेले आहे. आता मला हे असं मला गुरुजीच्या शरणमध्ये येणं आहे, तर मला आता हे कुठं कॉल करावं लागेल. तर ते म्हणले, त्यांना मग मला जवळच्या नामदान सेंटरचा कॉल नंबर दिला. ती नामदीक्षा ज्या दिवशी मला भेटली 21 सप्टेंबर 2020ला, त्या दिवशीपासून माझं पूर्ण व्यसन आज बंद झालेलं आहे. मला ते व्यसनाची आठवण पण येत नाही. सर, जसं आपण सांगत आहात की आपल्याला संत रामपालजी महाराजांचं जगण्याचा मार्ग हे पुस्तक मिळालं आणि त्या पुस्तकातलं ज्ञान आपल्याला जेव्हा कळालं की आपण अगोदर एक व्यसनाधीन व्यक्ती होतात आणि व्यसन करणं हे किती पापाचं काम आहे आणि या व्यसनामुळे आज बऱ्याचशा लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे. घरामध्ये कटकट, भांडण तंडण या सर्व गोष्टी या व्यसनामुळेच होत असतात. हे जेव्हा आपल्याला जगण्याचा मार्ग या पुस्तकातून कळालं, त्यानंतर आपल्याला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्याची ओढ लागली आणि आपण त्यांची सद्भक्तीसुद्धा स्वीकारली आणि त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेतले. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली आणि त्यांच्या मार्गावर आपण जेव्हा चालायला सुरुवात केली, त्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय बदल झालेत? आज मी दारू गुटखा या व्यसनातून पूर्ण मुक्त झालेलो आहे. मला या भक्तीत आल्यानंतर मला गुरुमंत्र ज्यावेळेस मिळाला तर मला हे कळालं की आपण आता मला मोक्षाचा मार्ग पण लक्षात आला. इथं आल्यानंतर माझं पूर्ण व्यसन बंद झाल्यानंतर आज माझी इतकी परिस्थिती सुधारलेली आहे की मी आर्थिक परिस्थिती सगळी परिस्थिती सुधारलेली आहे. त्यात माझ्या व्यसन तर पूर्ण बंदच झालं. माझ्या घरच्याचं 3-3.5 वर्ष पहिलं ॲक्सिडेंट झालं होतं एकदम सिरियसली. त्याच्यानंतर हे कंटिन्यू त्यांना गोळ्या चालू होत्या. आज त्या गोळ्या पण पूर्ण बंद झाल्या माझ्या मिसेसच्या. आज व्यसनातून पूर्णपणे मुक्त झालेलो आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण आज शास्त्रोक्त भक्ती करत आहात आणि या शास्त्रोक्त भक्तीमुळे आपल्याला जीवनामध्ये लाभ मिळत आहेत. जे काही आपल्याला विकार होते, जे काही व्यसन होते, त्यातनं आपण बाहेर आला आहात. तर मला असं विचारायचं आहे की आज समाजामध्ये बरेचसे साधू संत आहेत, ते असे दावा करत आहेत की मी जी काही भक्ती देत आहे ती जर तुम्ही भक्ती कराल तर तुम्ही व्यसनापासून दूर व्हाल. त्याचप्रमाणे ते काही आपल्याला जडीबुटी स्वरूपातसुद्धा औषध देतात आणि दावा करत आहेत की ते स्वतः की त्यांच्याकडे जर आपण गेलो तर ते आपल्याला व्यसनमुक्त करू शकाल. तर मला असं विचारायचं आहे की आपण अशा साधू संतांकडे कधी गेला होतात का? आणि त्यांच्याकडनं आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही व्यसन लागलं होतं त्यातनं आपण बाहेर येऊ शकलात का? नाही, मी खूप ठिकाणी गेलो. मनमाड येवला रोडवर सावरगाव म्हणून आहे, स्वामी जनार्दन स्वामीचं मंदिर आहे. तिथं ते गुरुजी मला दारूचं औषध दिलं त्यांना, पण काही उपयोग नाही झाला. त्याच्यानंतर पुन्हा मी कासनापूर एक सैलानी बाबाची दर्गा आहे, तिथं बी औषध भेटतं दारूचं, तिथलं पण औषध घेतलं. कुठेही गेलो तर काही फरक नाही पडला. त्याच्यानंतर
भरपूर ठिकाणी असे दारू सोडण्यासाठी भरपूर ठिकाणी जाऊन आलो मी, भरपूर औषधे घेतले, कुठेही काहीही फरक नाही पडला. पण गुरुजीच्या शरणमध्ये आल्यानंतर, संत रामपालजी महाराजाच्या शरणमध्ये आल्यानंतर मला ज्या दिवशी गुरुदीक्षा घेतली मी, त्या दिवशीपासून माझं दारूचं व्यसन तर सुटलं, गुटखा सुटला. मला कशाची आठवण पण आज येत नाही. आज घरात वातावरण इतकं फ्रेश झालं आहे की नाही तर दररोज पहिले पित होतं त्यावेळेस कंटिन्यू दररोज भांडणं होणं, हे होणं, सासू सासरे नाराज, आई वडील नाराज, सर्व वादविवाद, लेकरं नाराज, सर्व होत होतं. आज सगळे खुश झाले की मी सगळं काही बंद झालं. मला संत रामपालजी महाराजाचे गुरुजीच्या शरणमध्ये आल्यापासून माझं पूर्ण व्यसनमुक्त झालं मी. मला कशाचंही काही नाही, आता काही आठवण पण येत नाही त्या गोष्टीची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण आपले जे काही दारूचं व्यसन आहे हे सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले, वेगवेगळ्या संतांकडे गेले, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या निरनिराळ्या प्रकारची औषधांचं प्रसाधन आपण केलं, ते औषध आपण ग्रहण केलं, परंतु त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ झाला नाही. मग मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला असं काय औषध दिलं, त्यातून आपला हा जो व्यसन आहे, हा जो विकार आहे, हा आज दूर झाला आहे? त्यांना जे मला मंत्र दिलेले आहेत ते सर्व शास्त्राचे अनुसार असल्यामुळे त्या मंत्रात इतकी ताकद येते की त्या मंत्रामुळं माझे दारू वगैरे सगळं सुटलं. मला काही तिथं काही औषध वगैरे काही नाही भेटत. सगळे वाईट मार्गाचे सगळे व्यसन सर्व त्या गोष्टीपासून ॲटोमॅटिक दूर सगळं झालं. गुरुजीच्या तेवढ्या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराज एक समाज घडवण्याचं काम करत आहेत, तर ह्या अनुषंगाने आज समाजामध्ये जे काही लोक व्यसनामुळे त्रस्त झालेले आहेत, बरेचसे कुटुंब आज उद्ध्वस्त झालेले आहेत, तर ह्या सर्व कुटुंबियांना त्या व्यसनापासून दूर होण्यासाठी किंवा जे आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जे काही आपल्याला साधक किंवा श्रद्धाळू आज बघत आहेत, या सर्वांसाठी आपण आपल्या उदाहरणातून काय संदेश द्याल? सर्व समाजातल्या लोकांना एवढंच सांगू शकतो मी की मी व्यसनातून मुक्त झालो आहे. गुरुजींच्या संत रामपालजीच्या शरणमध्ये आल्यानंतर तुम्ही पण पुस्तक ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग पुस्तक वाचा. विविध चॅनलवर त्यांचे सत्संग चालू असतात. सत्संग पहा. सत्संग पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरे आपण कोणती भक्ती साधना करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे. तुमचे वाचल्यानंतर लक्षात येईल, सत्संग ऐकल्यानंतर लक्षात येईल की काय चालू आहे काय नाही ते. आणि विविध चॅनलवर खाली नंबर्स येतात, ते नंबर्सवर तुम्ही कॉल करून त्यांच्या शरणमध्ये, संत रामपालजी महाराजच्या शरणमध्ये आपण येऊ शकता. सर, जसं आज आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, त्याचप्रमाणे आज आपल्या टी व्ही चॅनलवर जे काही मोबाईल नंबर आज फ्लॅश होत आहेत, त्या मोबाईलपैकी कुठल्याही एखाद्या नंबरवर जर आपण संपर्क साधला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती या ज्ञानाला ग्रहण करून ही सद्भक्ती स्वीकारू शकेल किंवा त्यांना नामदीक्षा मिळू शकेल. तर मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला त्या नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात की जेणेकरून त्याला ही सद्भक्ती मिळेल? एकही रुपया लागत नाही, सर्व काही फ्री आहे. एकही रुपया खर्च येत नाही गुरुदीक्षा घेण्यासाठी. तरी समाजाने एवढं लक्षात ज्ञान समजून घ्यावं आणि या भक्ती मार्गात यावं. एकही रुपया खर्चाने मोक्षचा मार्ग सापडून जाईल आपल्याला. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.